हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग आत्ता व्हिडिओला केली सुरुवात. तर तुम्हाला दाखवलं मी आता संध्याकाळचे 5 वाजलेत. तर तुम्ही बघू शकता इथं बघा 5 वाजले तरी किती ऊन दिसतंय बाहेर. आणि आज आहे ना सगळ्यांना सुट्टी होती, साहेबांना पण सुट्टी होती आणि मुलांना पण सुट्टी होती. तसे पण मुलांचे हाफ डे चालू आहे आणि आता सध्या पेपर आहे त्याच्यामुळे 11 वाजताच मुलं घरी येतात. तर मुलांच्या पण म्हणजे हाफ डे असल्यामुळे सुट्ट्याच आहे आणि साहेबांना पण आज सुट्टी होती. तर दुपारी जेवणं वगैरे झाले त्याच्यानंतर मग बरीच कामं राहिली तर अजून माझी. सकाळी फक्त फरशी वगैरे आवरली होती आणि त्याच्यानंतर स्वयंपाक केला, जेवण केलं, मग उशीर झाला. तर किचन वगैरे तसंच आहे अजून आवरायचं बाकी. आणि त्याच्यानंतर मग इथं मी म्हटलं आधी किचन आवरायच्या आधी कपडे वगैरे काढून आणावे, घड्या वगैरे घालून ठेवावे. कारण ऊन आहे बाहेर खूप आहे त्याच्यामुळे म्हटलं कपडे ना आधी काढून घ्यावे. 5 वाजले तरी किती ऊन आहे तुम्ही बघू शकता बाहेर. तर इथं कपडे वगैरे काढून आणले होते मी आणि कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून देते. देवाचे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित एका जागी ठेवून देते. दररोजचे जे आपले कपडे असतात ते तर ह्या बकेटमध्ये ठेवत असते मी. आणि आता खूप उन्हाळा आहे, खूप उष्णता जाणवती. तर घरात खूप गरम होतं, असं दमच निघत नाही घरात. फॅन जर चालू नसला तर एखाद्या वेळेस लाईट वगैरे गेली तर. त्याच्यानंतर मग इथं बघा तुम्ही हा फॅन आहे ना काढून ठेवला आहे मी. खूप दिवस झाले. आता उष्णता असल्यामुळे खूप उन्हाळा लागला आहे त्याच्यामुळे खूप गरम होतं. स्वयंपाक वगैरे करताना किचनमध्ये तर उभाच राहू वाटत नाही. त्याच्यामुळे हा फॅन बसवायचा इथं किचनमध्ये. खूप दिवसाचं चाललं होतं फॅन बसवायचा, पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता बसवायला. फॅन पण होता, पण ज्यावेळेस आम्ही सगळीकडे फॅन वगैरे बसवले ना बेडमध्ये, हॉलमध्ये तिकडं बसवले ना फॅन, त्यावेळेस हा फॅन आहे ना आम्ही जिथं भाड्याने राहत होतो ना त्यांच्याच रूममध्ये राहिला होता, काढूनच नव्हता आणला. तर मग साहेब म्हटले जाऊन दे, नंतर काढून आणता येईल, नंतर करून तो तसाच तिकडं राहिला. त्यावेळेसच आम्ही नवीन फॅन आणून मग बेडमध्ये आणि हॉलमध्ये दोन्ही बेडमध्ये बसून घेतले. फक्त किचनमध्ये राहिला होता आणि हा होता शिल्लक एक आमच्याकडे, त्याच्यामुळे मग नवीन काय आणला नव्हता आम्ही. फक्त दोन्ही बेडमध्ये 2 आणि एक हॉलमध्ये असे 3च आणले होते. तर किचनमध्ये लावण्यासाठी होता मग नव्हता आणला. तर मग तिथं ज्यावेळेस दुसरे भाडेकरू आले तर त्यांनी मग तो फॅन काढून ठेवला आणि मग जेव्हा त्यांनी काढून ठेवला तेव्हा मग आम्ही घेऊन आलो. तर साहेबांना काही वेळ नव्हता काढून आणायला आणि त्याच्यामुळे मग तो तसाच राहिला. मग खूप दिवस झाले बसवायचा आणून पण बरेच दिवस झाले त्याला, पण काय बसवण्यात आला नव्हता. पण आत्ता 2-4 दिवस झाले मी त्या साहेबांच्या मागच लागले होते की फॅन बसून घ्या. कारण ॲक्च्युली ना खूप गरम होतं किचनमध्ये. संध्याकाळी तर स्वयंपाकच करू वाटत नाही. त्याच्यामुळे 2 पॉईंट आहेत फॅनचे, पण इकडल्या साईडने जर लावला तर मग गॅस विझन, त्याच्यामुळे मग थोडंसं देवघराच्या साईडने लावून घेतला. किचन खूप मोठं आहे ना त्याच्यामुळे 2 पॉईंट काढले होते फॅनसाठी, पण एकच पॉईंट आहे ना पुरेसा होतो. तर मग फायनली तिथं ठरलं आहे की थोडंसं देवघराच्या साईडने तिकडून लावावं म्हणून. ह्या खिडकीतून देवापाशी जी खिडकी आहे ना तिथून वारं येतं खूप, पण मग गॅस पण विझतो त्याच्यामुळे मग आणि कधी असतं वारं, कधी नसतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आता फॅन आहे तर मग लावून घेऊया. तर हे मामा आहे त्यांना बोलवलं होतं फॅन लावण्यासाठी. तर त्यांना चिकटपट्टी हवी होती, तर साहेब मला सांगत होते चिकटपट्टी आण म्हणून, आणि असा बसवला त्यांनी. तर ते जे खालची त्याचा गट्टू असतो ना तर तो थोडासा खाली टेकला ना तर वाजत होता. त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा ते वर घेतलं आणि मग जरा वाजायचा बंद झाला. तर मी त्यांना म्हणत होते की थोडंसं खाली घ्या, ते सगळं म्हणजे दिसतं विचित्रवाणी. तर पण ते वाजत होतं त्याच्यामुळे मग राहून दिलं तसंच. साहेब म्हटले राहून दे, बघू आपण नंतर. तर त्याच्यानंतर मग बघा इथं किचन माझं दुपारचं आवरायचं राहिलं होतं. दुपारी 2 वाजता आम्ही जेवण वगैरे केले. त्याच्यानंतर मग
आराम केला, भरपूर वेळ आराम केला मी आज. 1-1.5 तास झोपलो होतो आम्ही सगळेच. आणि त्याच्यानंतर मग उठल्याच्यानंतर ह्या मामांचा पण फोन आला की मी फॅन बसवायला येतो म्हणून. तर मग पटपट मला म्हणलं किचन आवरून घ्यावं. तर किचन पण माझं मध्येच राहिलं होतं आवरायचं, तेवढ्यात ते आले. तर मग मी तसंच ठेवलं आणि त्यांनी फॅन बसवला. त्याच्यानंतर सरबत वगैरे केलं, सगळ्यांना दिलं सरबत. आणि त्याच्यानंतर मग मी भांडे घासून घेतले आणि किचन पण पूर्ण आवरून घेतलं. तर भांडे खूप होते सकाळी जेवल्याचे ते. आणि आज त्याच्या आधी सकाळी पण घासलेले होते मी, म्हणजे नाश्ता केला होता शिरा पोहे, त्याचे पण होते. तर ते मी आधीच घासून ठेवले होते. त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली, कपडे पण धुवून घेतले आणि मग स्वयंपाक बनवायला घेतला. तर सगळं काम आवरताना आज कसं सुट्टी होती त्याच्यामुळे मी थोडंसं रिलॅक्समध्ये उठले होते. कारण भरपूर दिवस झाले जशी मुलांची सकाळची शाळा चालू झाली ना तशी लवकरच उठावं लागतं. आणि आता थोडंसं जे एक्सरसाइज असते ना तर त्याला पण थोडंसं कमीच वेळ भेटतो आहे. 15 मिनटं किंवा 20 मिनटं असंच करते मी सध्या तरी. कारण सकाळी लवकर उठावं लागतं आणि त्यातल्या त्यात सकाळची शाळा असल्यावर शिव नाही नेत काही, पण शाश्वतीला थोडाफार टिफिन द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग थोडंसं कमी वेळ भेटतो मला माझ्यासाठी. पण असो, आता एकदा सुट्ट्या लागल्या तर मग काही प्रॉब्लेम नाही, मग निवांत करता येईल. फक्त साहेबाचा एकट्याचाच डबा राहील त्याच्यामुळे. पण आता थोडंसं मग असंच चाललं आहे, असं तसंच चाललं आहे मॉर्निंगचं जे आपलं वर्कआउट असतं ते. तर तुम्हाला काही बदल जाणवतो आहे का माझ्यात, मला कमेंट करून सांगा. कारण मला म्हणजे स्वतःला जाणवतो आहे. पहिले कशी मी खूप आळशी होते, कामाचा खूप कंटाळा यायचा मला. तुम्हाला ऐकून हे वेगळंच वाटत असेल, पण खरं आहे ते. मला खूप कामाचा कंटाळा यायचा, असं म्हणजे हातपाय गळायचे माझे. पण जेव्हापासून मी वर्कआउट करते ना तेव्हापासून अगदी तरतरी आल्यासारखं आहे. म्हणजे काम करण्याचा कंटाळा येत नाही, पटपट कामं आवरून घेते मी. आणि हे खरं आहे, व्यायामाचं खूप महत्त्व आहे बरं का. खूप म्हणजे खूप महत्त्व आहे व्यायामाचं. तर तुम्ही पण करत जा. आणि असं नाही की तब्येत बारीक आहे म्हणून गरज नाही आहे व्यायामाची, तर तसं काही नसतं. सगळ्यांच्या शरीराला व्यायामाची गरज असते, ज्याची तब्येत असो किंवा नसो. तर चला असो मग, तुमच्याशी बोलता असं मी किचन पण आवरून घेतलं पूर्ण. तर आता पुन्हा परत संध्याकाळचा स्वयंपाक. तर आता स्वयंपाक आहे ना थोडासा हलका फुलकाच करणार आहे मी. कोशिंबीर करणार आहे आणि मसाले भात वगैरे बनवणार आहे. तर साहेबांचं उशिरा जेवण झालं होतं त्याच्यामुळे ते म्हटले मला काही जेवायचं नाही. मग आम्ही तिघंच आहेत, तर मग कोशिंबीर आणि थोडंसं मसाले भात वगैरे बनवेन. तर चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला मग, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.